श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला आपण 3500 रुपये एवढा उच्चांकी दर देऊ अशी घोषणा चेअरमन अभिजित पाटील यांनी केली होती। झालेल्या विधानसभा निवडणुकीत 3500 रुपये दराच्या केलेल्या घोषणेमुळे अभिजित पाटील यांना लोकांनी भरघोस मतदानही केलं। मात्र आता कारखाने सुरू होऊन 5 लाख मेट्रिक टनाचं गाळप होऊनही अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांना ऊसाची बिले दिली नाहीत। त्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला ऊस घातलेला शेतकरी अस्वस्थ आहे। नरेंद्र मोदींचे 15 लाख तसेच अभिजित आबांचे 3500 अशा काही प्रतिक्रियाही अभिजित पाटलांच्या विरोधकांकडून सोशल मीडियावरती पोस्ट केल्या जात आहेत। ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर तर आठवण त्या 3500 रुपयांची असा फलक लावलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पंढरपूर परिसरातील बहुतांशी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना बिले अदा करण्यास सुरुवात केली आहे। मात्र अभिजित पाटील आमदार होऊनही विठ्ठल सहकारी साखर कारखाना मात्र बिल देण्याच्या बाबतीत सर्वात मागे राहिलाय। मग विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 3500 रुपयांचा जाहीर केलेला दर फक्त आमदार होण्यासाठीचा जुमला होता का, अशी चर्चा गावखेड्यातील शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे। अभिजित पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। अभिजित पाटील लवकरच त्यांनी जाहीर केलेला 3500चा धक्का देतील, शेतकऱ्यांच्या भावनांची कदर करतील व सोशल मीडियावर चाललेलं त्यांच्या विरोधातील ट्रोलिंग थांबवतील हीच